महाराष्ट्रातील पहिल्या आईसक्यूब कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीद्वारे कोरेगावात सर्वप्रथम रस्त्याची निर्मिती, पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर तयार होणार एकंबे रस्ता, परिसराचा चेहरामोहरा बदलणार नामदार महेश शिंदे यांची माहिती. कोरेगाव शहराला संपूर्ण राज्यातीलच नव्हे तर देशपातळीवर एक आगळेवेगळे शहर बनवण्याचा संकल्प केला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आपल्याकडे आणून त्याद्वारे विकासकामे केली जात असून ती दीर्घकाळ टिकाऊ आणि दर्जेदार होत आहेत. कोरेगाव शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा कोरेगाव ते एकंबे रस्ता हा महाराष्ट्रातील पहिल्या आईसक्यूब टेक्नॉलॉजीद्वारे बनविला जात असून हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे. याद्वारे हा रस्ता तयार होत असून या परिसराचा चेहरामोहरा निश्चितपणे बदलला जाणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव शहरात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे रस्ते तयार केले जात असून त्याची माहिती नामदार शिंदे यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा सौ दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, सागर विरकर, सागर बर्गे, संतोष बर्गे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 2019 साली कोरेगावातून विधानसभा सदस्य म्हणून कामाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम खडीकरण आणि डांबरीकरण हे शब्दकोशातून कायमचे हद्दपार केले. परदेशातील रस्ते प्रशस्त, दीर्घकाळ टिकाऊ आणि पर्यावरण संवर्धनपूर्वक असल्याने तसेच तंत्रज्ञान कोरेगाव मतदारसंघात आणण्याचे मोठे काम केले. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील सर्वत्र ट्रिमिक्स काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटारे बांधण्यात आली. या रस्त्यांमुळे शहराला आणि ग्रामीण भागाला नवीन ओळख मिळाली आहे. पुढील 40 ते 50 वर्षांचा विचार करून रस्ते बांधण्यात आल्याने ग्रामीण भागातील दळणवळण देखील सुधारले असल्याचे नामदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव शहर हे मतदारसंघाची राजधानी असल्याने या शहराचा अभ्यासपूर्वक कायापालट करण्याचे ध्येय होते. त्या दृष्टीने प्रत्येक विकासकाम करण्यापूर्वी विचार करून अभ्यासकांचे मत जाणून घेत विकासकामे करण्यात आली आहेत. शहरातील सर्वात विकासाभिमुख परिसर म्हणून एकंबे रस्ता ओळखला जात आहे. शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीचा सुंदर मिलाप असलेल्या या परिसराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने रस्ते बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी शिकवणी, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक शाळा, महाविद्यालयासह या परिसरात उद्योग व्यवसाय वाढू लागले आहेत. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, हॉल्स या परिसरातून असून एकंबे, सायगाव, गोळेवाडी, खिरकंडी, शेलटी, वागजवाडी, जायगाव, सुलतानवाडी परिसराला हा विभाग थेटपणे जोडला गेला आहे. या भागातील अनेकांनी एकंबे रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वास्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे. नवनवीन सोसायटी या परिसरात आकारास येत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोरेगाव एकंबे रस्ता हा आईसक्यूब टेक्नॉलॉजीद्वारे बनवला जात असून हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे. अत्यंत मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा हा रस्ता तयार होत असल्याचा विशेष आनंद आहे, असेही नामदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. पंचायत समिती परिसर, फुलाई मंगल कार्यालय, नाना कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, साई कॉलनी, इस्कॉन मंदिर, आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल या परिसराला आता या रस्त्यामुळे नवीन ओळख मिळणार आहे. जाधव पोल्ट्री फार्म नजीक हा रस्ता कुमठे न्हाळीवाडी एक्स रस्त्याला जोडला जात असून तो रिंग रोड म्हणून नवीन ओळख मिळवत आहे. दसऱ्यानंतर दरवर्षी कोरेगावात ऊस वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.